तुम्ही रूम नाही केली का सागरजी? तुम्हाला म्हटलं होतं ना बाबा का नाही आईले आणायला गेली तिकडं जंगलात. तर तिकडून आल्यावर आहे ते निर्मला काकू गी बाबाजवळ सांगणार आहे माझं सगळं काही. म्हणून म्हटलं मला लवकर इकडून घेऊन चाला तुम्ही. तुम्ही रूम केली नाही का? करा ना लवकर रूम कर ना. मी काही रूम करणार नाही आणि फ्लॅट काही थोडी कामं आहे नाही दिला त्यानं, दुसऱ्याला दिला त्यानं फ्लॅट. मी काही जाणार नाही आहे तिथं. आणि आईले म्हटलं इकडं आणू का म्हटलं राणीले, तर आई म्हणे नाही म्हणे राहू दे म्हणे तिथंच. मायबापाच्या घरी आराम होते म्हणे, इकडं कशाने काही झालं म्हणजे अजून तिचे मायबाप बोलन म्हणे आपल्याला, तिचा भाऊही बोलन म्हणे, म्हणून तुले तिथंच राह म्हणते. आजी पण तुम्ही समजून नाही राहिले सागरजी, तुम्ही समजून राहिले का? बाबाले गिबाले सांगितलं ना आईनं सगळं काही. आणि निर्मला काकू कानी सोडणार नाही. निर्मला काकूले मी किती काय हात जोडले ना तरी निर्मला काकू आता ऐकणार नाही. मला पहिलेच वॉर्निंग दिली होती त्याईनं, तुम्ही समजून नाही राहिले. मला मग तिकडं तरी घेऊन जा तुमच्या आईच्या घरी, तिथं तरी घेऊन जा मला. मी नाही राहत इथं. बाबाले माहीत की पडलं ना तर बाबा काही खरं नाही मायवालं. आणि ह्या दोघी जणी सांगणार आहे बाबाले. आता काय भिवून राहिली तू? करायच्या वेळेस तुला विचार नाही केला ना, आता काय भिवून राहिली? एकूण एक गोष्ट त्या बापाला मी तर म्हणतो माहीतच पडलं पाहिजे. काय करते त्या बाप तर मला माहीत पडलं पाहिजे ना. तुझा साथ देते का आमचा साथ देते, कोणाचा साथ देते माहीत पडलं पाहिजे ना आम्हाला बी. आम्हाला माहीत पडाले तुला तसंच पाहिजे. लय मस्ती केली तुला, लय मस्ती केली अंगात आल्यावानी. तुम्ही असेच बोलता का जी सागरजी? तुम्ही असेच बोलता? काय असंच बोलता का? सुधराले पाहिजे ना तुले. इकडंही धड नाही राहत, तिकडं मायबापाच्या घरी तिकडंही धड नाही राहत. आणि दोघं जण राहत होतं तिकडंही धड नाही राहिली तू. हे तुझ्या का नाही तुझ्या जीवावर येते ना कामाचं, त्याच्यामुळे होय, बाकी काही नाही. अजूनही सुधरून नाही राहिली, उलटी मला खोटं बोलायला लावून राहिली तू. नाही खोटं बोलायला लावतं मला. मी आईला विचारलं होतं, आई नाही म्हणे. आई म्हणे आणू नको म्हणे, जोपर्यंत ते तिची डिलिव्हरी होत नाही तेव्हा तरी सुधरण म्हणे, राहू दे म्हणे तिच्या मायच्या हाताखाली म्हणे 2 कामं शिकवून म्हणे चांगली. आई आई अशी म्हणत होती. तू जर इकडं आणलं ना फालतू घराचं वातावरण, तू इथंही सुधी नाही राहशील. घरातलं वातावरण पूर्ण बिघडून जाईल. आता संध्या येणार आहे 7व्या महिन्याला, पुढल्या महिन्यात. तिला आता 6वा कंप्लीट होईल आणि 7व्या महिन्याला येणार आहे ते येत. मग अजून किटकिट काटकाट कायले तुले तर सहन नाही होत. नंदाही सहन नाही होत तुले, सासू सासरे सहन नाही होत, आणि ते जाऊही सहन नाही होत तुले. तुला एकटं राहिले पाहिजे. तू राहशील का एवढ्या याच्यात? मग तुम्ही वेगळे राही जी सागरजी, वेगळे राही ना. तिथं कायले सोडलं तुम्ही फ्लॅट? तुम्हाला समजत नाही का? मला 9 महिने डायरेक्ट इथं. मला हायच कितवा महिना चालू? दुसरा महिना चालू आहे मला फक्त. आता होईन कंप्लीट दुसरा महिन्यात. आणि एवढ्या लवकर मला इथं आणून ठेवलं तुम्ही. तुम्हाला काही फ्लॅट सोडायची काही गरज होती का? आता मी कसंच करू मला समजतच नाही. निर्मला काकू सगळं काही बाबाला सांगणार. आणि बाबा काय करते काय नाही काय माहीत का आता. बाबाला बिलकुल या गोष्टी पटत नाही. तू इथं आणत नाही, इथं आणत नाही. काहून का इथचं वातावरण खराब होते. तुले थोडीशी सहन करण्या लायकीची तू आहे नाही. उलीसही सहन करत नाही तू, त्याच्यामुळे मी इथं आणत नाही. आईला विचारलं होतं मी ना. आई म्हणे अगो म्हणे आता म्हणे 7वा महिना करायचा आहे म्हणे संध्याचा, तिले आणायचा आहे म्हणे. आणि संध्याचं तिचं होते म्हणे मग भांडण. ते काही सरकी सुधी राहत नाही म्हणे, आणि ते काही कामं धामं करत नाही म्हणे इथं. त्यावाल्या शालूच्या भरोशावर पायन म्हणे ते म्हणे. अशी म्हणे ते पोरगी शालू किती करते म्हणे. अजून आता संध्याचं ये आणि ते बी करून नये, हिचंही करून काय म्हणे ते राणीचं. राणी घुसून राहते म्हणे तिच्या रूम मध्ये. करत राहतं ना तू, घुसूनच राहतं रूम मध्ये. सुनेसारखी वागत नाही ना तू, करत नाही ना काम. मी किती काही कामं केले ना सागरजी तरी तुमच्या आईला आवडतच नाही, पहिलेपासूनच नाही आवडत. आणि ते शालू आवडते. 2 दिवसात आली ते शालू तर ते आवडते. काहून? कारण की मायावाला पहिलेपासून राग करते तुमची आई, पहिलेपासूनच राग करते. आताच थोडी आहे. कामही केले तरी नाहीच केले म्हणते. असं कसं कामही केले तर नाही म्हणणार आहे तुले? तू किती कामं करता तुम्हाला चांगलं माहित आहे ना. आता धड जेवायला नाही तू न 1-1.5 महिना 2 महिने माझ्यासोबत बाहेर राहिली वेगळं. धड खाले नाही, नवऱ्यालेच तर खाऊ घालत नाही तू. धड कोणतं चांगलं खाऊ घातलं मला तुनं? हो तिचं काय सांगायचं आहे आईचं? मी तुम्हाला खाऊ नाही घातलं का जी सागरजी? खाऊ नाही घातलं मी ना. स्वयंपाक करूच नाही का 2 महिन्यात? काहीच नाही जेवले तुम्ही? जेवलं ना. तू दिलं ते भेंड्याची भाजी, कारल्याची भाजी. काय काय नाही दिलं तुनं. नुसतं कोरडं खाऊ घातलं मला. सरकी सुधी जेवण नाही करत होती, बनवत नाही होती, काही नाही. खाऊ नाही घातलं तर काय, नावापुरतं फक्त खाऊ घातलं तुनं. नाही तू येतं शॉर्टकटच चालू होतं सर्व काही. जसं काय चिमणी पात्र होय खाणारे आम्ही. लिवली इथं आईच्या घरी आलो ना तर माझी तब्येत सुधारली आता. आणि बरंही वाटते मला, जेवण केल्यासारखं वाटते मग आईच्या हातचं आणि त्या वहिनीच्या हातचं. कशी असो ते वहिनी, मी बोलत नाही तिच्यासोबत, पण ती जेवण खावण चांगलं करते आणि विचारते बी. तिचं नका सांगू मले, तिचं सांगाले त्या शालूचं. एवढे काय रे गुण गाऊन राहिले तिचे? आहे तशी गुण गायासारखी आई, तिचे गुण गायते काहून का हाय ते तशी. म्हणून
भले भले राग येत असन पण ते काही एवढी बी वाईट नाही आहे. वाईट राहिली करते साऱ्याच असते. म्हणजे आता बायको नाही चांगली वाटत तुम्हाला, वहिनी चांगली वाटून राहिली का म्हणून आणून नाही राहिले का काय? मला आले नाही येऊन राहिले तुम्ही. काही नको बोलू, तुले सांगतो राणे काही बोलाले जन्मावरती तर सडू देईन मी, आणणारच नाही तुले. ठेव पण फोन ठेवाले काही बोलते जे मनात आलं ते बोलून राहिली मध्ये बोलाले. हॅलो हॅलो ठेवलाय वाटते, फोनही ठेवला. फोन ठेवायची तर अशी घाई राहते का नाही यायले? पूर्ण ऐकतही नाही मायवला, पटकन फोन काटूनच देते. लेका घराण्याचं नाव डुबवशील का तू? रोहित्या तुला अक्कल आहे का नाही बे? त्या मामाच्या तिथं गेला तिथंही तसेच करीने करून ठेवला आणि इथंही आल्यावर असंच करून राहिला. लग्न करायचं आहे तुझे सांग ना, देतो ना आम्ही लग्न करून पोरगी पाहून तुले. लग्न करायचं आहे का? लग्न करायचं आहे का एवढं सांग. पोट्याचा विचार सांगला. पोरीचं राहू द्यायचे, पोरीचं राहू द्या, याचं द्या करून, याचं पहिले लग्न करून द्या याचं. यावाल्या रोहित्याचं द्या करून पहिले लग्न. नालायक वानाचं त्या कल्लीच्या मागं लागलं. त्या कल्लीत सुधी आहे का रे? ते कल्ली काय रे तिच्या मागं लागला तू रे? जोड्यानं असं मारूशा वाटते का नाही आले नालायक आले का काय रे लेका? तू माय पोटी जन्म घेतला लेका? कायले घेतला बे? कायले घेतला माय पोटी जन्म लेका? आज सरका सुद्धा वागून नाही राहिला लेका तर. बाबा काहीच नाही केलं ना. काकू आले तिकडून आणि मी काही बस तिथं उभा होतो. एकच शब्द बोललो तिच्यासोबत, काहीच नाही केलं मी ना. काय केलं मी ना? काकूले ना गलत फहमी झाली काकूले. आपल्या काकूने दर दोन गोष्टी जास्त सांगते. करू ना काकू, कोण ना काकूच्या मतानं ऐकू नका. माया घरची बाई खोटी बोलतो म्हणतो तू? माया घरच्या बाईला खोटं पाडून राहिला का तू? बोलू का त्या काकूले? बोलू का? सांगते त्या तोंडावर एक झापाडीचाच मारिन का तुझे? झापाडीच माराले. त्या कल्लीच्या माग लागला तू. थांब तू थांब आता. दादा या ठिकाणी ठेवता नाही येत. हे 23 वर्षाचं आहे का नाही? या ठिकाणी लग्न करून टाकी याचं वाला. पोरगी पाहून एखादी पोरगी पाय गरीबाची चांगली बिचारी आणि दे लग्न करून याचं वाला. हे पोट्ट सारखं सुद्धा राहण्याच्या लायकीचं नाही आहे. एखादी खाड गिड आणा ना घरावर, आपल्या घरावर डुकोटे मारा दे तयार राहीन लोक. लक्षात ठेव तू. दुसऱ्याच्या पोरीची जिंदगी खराब करू का मी रब्या? हे पोट्ट काम नाही करत, धडाचं काही नाही करत. लेकाचं काम करा रे. तिथं मामाच्या घरी करीने करून ठेवली. इथं तरी कामाला चाललं का ते? कोणत्या पेंटर करून राहिला तू? दिले का बाई माय बापाने पैसे दिले तुला? किती दिवस गेला तू? दिले ना बाबा, आईने पैसे दिले ना. विचारा बरं. 2000 रुपये दिले मी, कालच दिले आईने पैसे. आले गेलो होतो तर आले तर तेवढे पैसे आईने दिले मी. 2000 रुपये 5 दिवस गेलो होतो मी, दिले आईने पैसे. नाही दिले गेले पैसे गिसे दिले जी त्यानं कालच दिले 2000 रुपये मला. दादा याच्यासाठी पोरगी पाहू आपण. पोरगी पाहून एखादी चांगली पोरगी पाहून याचं लग्न लावून देऊ. नाही तर त्याच्याशिवाय काही हे नाही. अजून काही करून टाकन बरं हे पोट्ट. काय सांगता येते कोणाची घेऊन उठून पाहायला माझी मग. एक तर जीव चालले. उली लेकरायचे जीव चालले बरं या लपड्या लुपड्यासाठी जीव झाले. तुझी गोष्ट बरोबर आहे पण कोणाच्या पोरीची जिंदगी बरबाद नाही झाली पाहिजे बा म्हण तुम्ही. माय असं म्हणणं आहे. मी नाही पाहत पोरगी. तुला वाटते ना पावसात त्याच्यासाठी पोरगी तर पाय तू हे पोट्ट काही धडाचं आहे नाही आणि मला काही कोणाची जिंदगी बरबाद करायची नाही. दादा आज ना उद्या तर लग्न करावंच लागल असं म्हणल्यानं थोडी जमते. आपल्याला कामाचा आहे ना, तो करते ना कामगिरी. कामाच्या बाबतीत तो हे नाही आहे. फक्त हे पोरीच्या बाबतीतच तो हे करते. त्याचं लग्न करून दिलं म्हणजे जागेवर येते ते. तू नाही पाहत तर मी पाहतो त्याच्यासाठी पोरगी. राधिकाबाईच्या इकडं गावाकडे तिकडे यवतमाळच्या इकडं नाही का ते पांढर कवडा आहे ना, तिकडं चांगल्या पोरी भेटते. तिकडं पाहतो मी पोरगी एखादी. नाही प्रभू पाच पोरगी एखादी भेटत असेल ना, पाहते इकडे पोरगी एखादी. नाही याचं पहिले पोरीचं राहू देऊ आपण. सोनीचं याचं पहिले उरकून टाकू. कारण की हे वाला का याले ठेवलं ना, हे अजून काय करा ना काय नाही, काही गॅरंटी नाही याची. याच्यासाठी पास लागते आपल्याला पोरगी. याचं उरकवून देऊ. वहिनी तेच म्हणून राहिलो मी, याचं उरकवून टाकू. नाही तर हे आपल्या घराण्याला डुबवते. अजून तुमची पोरगी आहे, माझ्या 2 पोरी आहे. आपल्या घराण्याला डुबवलं तर मग मागन का आपल्या पोरी? मागन का कोणी पाहुणा उतरण का आपल्या घरी? रब्या मी काही कोणाच्या पोरीची जिंदगी बरबाद होऊ देणार नाही. तुला वाटते तू पोरगी पाय आणि लग्न करायला खर्चा मी लावतो लागेल सर्व. त्याचं काय आहे थोडंफार उरकून देऊ. पाय तू पोरगी. पण माया हातानं कोणाच्या पोरीची जिंदगी बरबाद होत नाही. लुचाड आहे पोट्ट लेकाचं लुचाड राहिली. आधी पण लग्न झाल्यावर सुधरण किती सुधरण लग्न झाल्यावर बायको आल्यावर आपस नीट लागन त्याले. दादा वहिनी बोलते ते बरोबर आहे ना. चांगले सुधरते लग्न झाल्यावर. मी पाहतो पोरगी. मी आज त्याने संध्याकाळी फोन करतो राधिकाबाईले आणि 1-2 दिवसात पोरी जर चांगल्या असेल तर नेतो. याने पाहते जातो करतो मी. तू टेन्शन नको घेऊ. पोरगी मी पाहतो काय करायचं काय नाही. तो पाय तुला काय करायचं आहे तो प्रभ्या. पाय काय करायचं कर. आई अरे कामावून आला, हात पाय धुवायचं काही धुवायचं तर आई करून चिल्लावून राहिला. ते पोरगी झोपून आहे, थोडीशी झोपू दे ना तिले.
कामं केले संध्यानं एवढे, बिचारीनं थकली असं आता ते झोपू दे ना, थोडीशी मार कल्ला करून राहिला एवढ्या जोरात. धुतो ना हात पाय, आता चालू, थांब ना थोडस बसू तर दे मध्ये. अहो एक येत होतो ना मी रस्त्यानं गाडी घेऊन, प्रकाश दादाच्या घरी कायचा तरी कल्ला दिसून राहिला. ते प्रभू दादा आहे ना, प्रकाश दादा आहे, मार दोघे जण ओरडून राहिले रोहितवर. काय झालं आणि काय नाही तर तुला माहित आहे का? हो बाई, ते पोट्टही बी मोठं अजबच आहे बाई रोहित्या. अरे त्या कल्लीच्याच मांग लागलं म्हणते आता. आणि ते हिनं आपल्या पाहिलं, हे आपल्या करुणीनं पाहिलं असन, तर ते करुणीनं सांगितलं मग हिच्या जवळ, आशा जवळ, आशानं सांगितलं असन प्रकाश जवळ, म्हणून होई त्याला बोलत गेलं तसन. बरोबर आहे रे, हो हो, चालू आहे का त्याच्या घरी, त्याला बोलत असन. कल्ली हे चंद्रकलाबाईची पोरगी कल्ली का हो? तिच्या मागे लागला रोहित. हो, तिच्याच मांग लागला. कल्ली एकच आहे ना आपल्यावाले येट आहेत, ते चंद्रकलाबाईच्या पोरीच्याच मांग लागला म्हणते. सांग रे बापा, ते पोरगी चांगली नाही ना. अहो बिलकुल चांगली नाही ती पोट्टी, बिलकुल नाही. आता मी ऑफिस मध्ये जातो ना कामावर, कोणाच्या गाडीवर दिसते मला ती पोरगी. आपण म्हणत नाही, आपल्याला असं वाटते काय करा, तोंडाले बांधून आपल्यात देखता तोंडाले बांधते. आणि ओळखून येत का गावातली पोरगी? तिच्या तरी मागं कायले लागायला पाहिजे यानं रोहित ना. हो, म्हणणं समजावत असन, तो प्रभूही समजावत असन ना, प्रकाशही समजावत असन, त्याच्यासाठी भांडणं चालू असन त्याच्या घरी. त्याले थेट दिसली, पण त्या गावात दुसरी पोरगीच नाही होती रोहित्याले. तिकडं मामाच्या इथं घरी काहीतरी केलं म्हणे त्यानं. हो बाप्पा, त्या गुंडींच्या पोरीच्या मांग लागलं म्हणते तिथंही बी मामाच्या घरी, म्हणून तर आणलं इकडं आशानं. आता त्या आशा म्हणते याचं पहिले लग्न करून देतो म्हणते, कसंही बी याले लग्न केलं म्हणजे सुधरण म्हणते. तर काय माहित का बाप्पा काय चालू हा काय नाही, तर जाऊन पाहा लागन थोड्या वेळानं. सांगते मला आशा सगळंच. जाय बरं तू, हात पाय गीत पाय धुवून घे, मी सगळ्यासाठी चाय मांडतो. त्या पोरीले उठवतो, तिला यायसाठी चाय मांडतो. बिचारी थकली रे, लय कामं केले पूर्ण. तिनं स्वयंपाक रूमचं पेपर बदलवणं काय, डब्बे दुब्बे घासघूस केले तिनं, उभ्या उभी बेसिंगमध्ये लय कामं केली तिनं आज. आई तिला अशा याच्यात कामं नको करू देत जाऊ बरं, जास्त कमी जास्त होईल. तिच्या वहिनीचं त्या राणीचं तसंच झालं बरं. जास्त कामं नको करू देत जाऊ. आता त्या बायकोची फिकर तुले आहे, मला नाही का रे बाबू. आता मी तिला लय सांगितलं, पण ते म्हणते डब्यावर धूड बसली आणि करू द्या आई, उभ्या उभी घासतो मी, तिले राहू देव ऐकतच नाही बापा ती पोरगी. काय कराव. अरे मग आणि टेबलवरही चढली त्या उंच, आणि त्या सोनीले बोलावलं होतं आणि तिले म्हणे थोडंसं म्हणे झाडू लागा म्हणे. आणि झाडू लागलं बाई सोनीनं आणि तिनं. ते सोनी मोठी आता तिची मैत्रीण झाली, सोनी आपली सोनू. तर दोघे जणींनी झाडवलं. ते काय करावं सांगू थकून गेली, ऐकत नाही संध्या. तू समजून सांग दोन गोष्टी त्या बायकोले. नाही मलाच सांगायला लागन तिला समजावून चांगलं. मग आहेच कामं करणे. एखादी पाय फिसलला पडली काही झालं म्हणजे मग एवढ्याची वय. थांब बरं, तिले समजून सांगतो मी. चाय मान बरं आई. आई ना भाजी मस्त बनवली, पण मस्त बनवली आई ना भाजी. वहिनी, शालू वहिनी. नाही आई ना तर शालू वहिनी म्हणलं गड्या मला. लय दिवसाच्या बाद बोलून राहिली स्वतःहून येतं सागरची. सागर भाऊ काय म्हणता सागर भाऊ, बोला ना काय काय झालं, काय पाहिजे होतं का तुम्हाला? जेवण करता का, देऊ का आणून वाढून? नाही जेवण घेतो मी, जेवणाचं नाही. मी काय म्हटलं, आईले थोडंसं समजावून सांगा म्हटलं. राणीला घेऊन येतो बा म्हणलं मी. राणी 10 वेळा फोन करते मले, घ्याली या तर घेऊन येतो बा म्हणलं. कामाधामाचं आता तिले समजावून सांगेन मी, करण काम ते. तर तुम्ही आईले समजावून सांगा, तुमच्या मतानं ऐकते ना आई? राणीला आणायचं का? अजी मी तुमच्या पहिलेच म्हणलं होतं की आईले 1-2 वेळा म्हटलं. मी म्हटलं आणू द्यायची म्हटलं राणीले इकडं, तर आई मायावरच जोरात ओरडली होती मागं. मी 2-3 वेळा म्हटलं तुम्ही मनाच्या पहिलेच. आता तरी पण मी एक वेळा म्हणून पाहिजे तुमच्या सांगण्यावरून काय म्हणते काय नाही. तर पण मला वाटत नाही राणीने आणाले हो म्हणून आई, कारण की आई लय राग करते राणीचा. राणीले चांगलं वागायला पाहिजे जी भाऊजी. राणी बरोबर वागत नाही ना. ते तर मला माहित आहे जी, पण तुम्ही म्हणून पाहा म्हटलं एक शब्द. ऐकली तर ऐकली आई. तिला सांगतो मी राणीले चांगलं वागाले. बरं म्हणून पाहिन बा मी, म्हणून पाहिन. तुम्ही म्हणता तर म्हणून पाय तुम्ही. बरं मित्र आणि मैत्रीण त्या दुसऱ्या आपल्या चॅनलवर नाही का व्हिडिओ येण्याची आज काही शक्यता आहे नाही, काहून का त्याच्यावर थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. तर व्हिडिओ काही बनवता येऊन राहिला नाही मला त्याच्यावर. तर आज येणार व्हिडिओ, नाही येणार याची काही गॅरंटी नाही. जमे तोपर्यंत नाहीच येणार. तर हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही तुम्ही सांगा, आणि याला
लवकरात लवकर सबस्क्राईब करा ठीक आहे